नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यातून जाणारा कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनू लागलाय। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत, खड्ड्यात पाणी साचून अपघात होत आहेत। पहिल्याच पावसात महामार्गाची चाळण झाल्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागतेय। तळ कोकणात जाण्यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरून अवजड आणि चारचाकी वाहनाची नेहमीच वर्दळ असते। या मार्गावरून दिवस रात्र वाहतूक सुरू असते। हा मार्ग राज्य रस्ते महामंडळाच्या अखत्यारीत आहे, मात्र या विभागाचे अधिकारी रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष देत नाहीत। त्यामुळे पहिल्याच पावसात या रस्त्याची चाळण होताना दिसते। मलकापूर, एलूर, वालूर, वारुळ, आंबा, चांदोली या गावच्या हद्दीत रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यात पडून दुचाकीधारकांचे अपघात होत आहेत, तर अनेक वाहन चालकांना अपंगत्व आलंय। काही दिवसापूर्वी वालूरजवळ रस्त्यावरील एका खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला होता। आता पावसाळ्यात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघातांची मालिका सुरूच आहे। त्यामुळे आणखी किती बळी गेल्यावर संबंधित अधिकारी रस्त्याची दुरुस्ती करणार असा प्रश्न वाहनधारक उपस्थित करतायत। कागल शहरात गेल्या 4 महिन्यात 3 घरफोडीच्या तर 1 रक्कम लांबवल्याची घटना घडली आहे। एका घरफोडीत चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळालेत, तसंच रक्कम लांबवल्याच्या घटनेत पोलिसांना चोरट्यांचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय, मात्र अजून पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही। कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचं सत्र सुरूच असून रक्कम लांबवल्याच्या घटनाही घडतात। या घटना रोखणं आणि त्यांचा तपास करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय। 16 एप्रिल रोजी दत्तनगरात मोठी घरफोडी झाली आहे। चोरट्यांनी सुमारे 14,90,000 रुपये किमतीचं सोनं आणि 2.5 लाख रुपयांची रोकड असा 17,40,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। तर 7 मे रोजी जयसिंगराव पार्क इथं तर 28 जून रोजी एशिला पार्क समोर घरफोडी झाली आहे। सोनं तारण ठेवून काढलेल्या 1,35,230 रुपयांची पिशवी चोरट्यांनी लांबवली। मुजुमदार पार्क पसारेवाडी इथं 1 जुलै रोजी ही घटना घडली आहे। यातील एका घरफोडीतील चोरट्यांच्या हाताचे ठसे पोलिसांना मिळालेत, तसंच मुजुमदार पार्कमधील 4ही चोरट्यांचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय। कागल पोलीस चोरट्यांचा शोध घेतायत, मात्र अजून त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही। जेवण देत नाही आणि व्यवस्थित बोलत नाही या कारणातून पत्नीचा खून करून तिचा मृतदेह घराच्या मागील परड्यात पुरल्याची घटना उघड झाली आहे। या प्रकरणी महिलेचा 70 वर्षीय पती दगडू सखाराम चौगुलेच्या विरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झालाय। लक्ष्मी दगडू चौगुले असं 60 वर्षीय मयत महिलेचं नाव आहे। या प्रकरणी मुलगा गणेश चौगुले यांना शाहूवाडी पोलिसात वडिलांविरोधात फिर्याद दिली आहे। शाहूवाडी तालुक्यातील गजापूरपैकी दिवाणबाग इथल्या लक्ष्मी आणि दगडू चौगुले या दाम्पत्यामध्ये वादावादी आणि मतभेद होत होते। पत्नी जेवण व्यवस्थित देत नाही, माझ्याशी नीट बोलत नाही या कारणातून पती दगडू चौगुले यानं पत्नी लक्ष्मीच्या चेहऱ्यावर, डोक्यात, मानेवर हातानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा खून केला होता। तसंच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं लक्ष्मी यांचा मृतदेह घराच्या मागील परड्यात पुरला होता। 29 जून ते 3 जुलै या कालावधीत ही घटना घडली होती। दरम्यान मयत लक्ष्मी चौगुले यांचा मुलगा गणेश हा सध्या मुंबईच्या घाटकोपर वेस्टमध्ये वास्तव्याला आहे। तो गावाकडे आल्यानंतर त्यानं आईबाबा चौकशी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। त्यानं वडील दगडू चौगुले याच्या विरोधात शाहूवाडी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी भेट देऊन तपास सुरू केलाय। वाढदिवस म्हटलं की मोठमोठे बॅनर, जेवणावळ्या तसंच हार, तुरे, पुष्पगुच्छ यावर मोठा खर्च केला जातो। त्याला अपवाद ठरत पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे इथले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश सर्जेराव पाटील यांनी अभिनव उपक्रम राबवलाय। आपल्या वाढदिनी हार, तुरे, पुष्पगुच्छ यांना फाटा देत ताट वाटी देण्याचं आवाहन केलंय। त्यानुसार जमा झालेल्या 1000 ताटवाट्या गावातील आणि परिसरातील कुटुंबांना कार्यक्रमासाठी मोफत देण्याचा निर्णय पाटील यांनी घेतलाय। तसंच गावातील वारकऱ्यांना भेटवस्तू देऊन सर्वांचा सन्मान केला।
पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश सर्जेराव पाटील यांनी वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम राबवला. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासारी समूहाच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. घरोघरी झाडं वाटप, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, वृक्षारोपण, कापडी पिशव्यांचं वाटप अशा उपक्रमांचा त्यामध्ये समावेश असतो. ही परंपरा कायम राखत याही वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. कासारी समूहाच्या वतीनं वारकऱ्यांना शाल आणि भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. वारकऱ्यांचा सन्मान करत फराळ वाटप झालं. रिंगण सोहळा आयोजित करून हरिनामाचा गजर करत छत्रपती शिवाजी चौक भक्तिमय बनवला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला कवड्याची माळ घालून प्रकाश पाटील यांनी अभिवादन केलं. वाढदिवसानिमित्त हार तुऱ्याऐवजी ताटवाटी देण्याचं आवाहन पाटील यांनी केलं होतं. त्यानुसार कासारी समूहाकडे 1000हून अधिक ताटवाट्या जमा झाल्या. गावामध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी या ताटवाट्या मोफत दिल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे गावामध्ये प्लास्टिक पत्रावळ्यांचा वापर बंद होणार असून गरजू कुटुंबांचा खर्च वाचणार आहे. या दिशादर्शक उपक्रमाचं पंचक्रोशीत कौतुक होतंय. पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समितीचे माजी सभापती पृथ्वीराज सरनोबत, माजी उपसरपंच शहाजी खुडे, दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर अरुण पाटील, माजी सरपंच गणेश जाधव उपस्थित होते. पावसाची चाहूल लागली की सुगरण पक्षी विहिरीच्या काठावर किंवा बाभळीच्या झाडावर समूहानं घरटी बांधताना दिसतात. मानवासारखे हात नसले तरी एखाद्या अभियंत्याला लाजवेल असं सुबक घरटं सुगरण पक्षी बांधतात. चोचीतून गवताचा, उसाचा पाला आणून पावसाळ्यात आपल्या पिलासह कुटुंबाला सुरक्षित आणि उबदार ठेवण्यासाठी सध्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सुगरणीचे थवेच्या थवे घरटे बांधताना दिसतात. त्यांचा चिवचिवाट मनाला वेगळाच आनंद देणारा आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. सुगरण पक्षी म्हटलं की इवलासा नाजूकसा जीव डोळ्यासमोर येतो. 15-20 वर्षापूर्वी घराचा आडोसा, गॅलरी किंवा घरासमोरील अंगणात पडक्या जागेत चिमण्यांचे थवेच्या थवे दिसत होते. मात्र सध्याच्या सिमेंटच्या जंगलात चिमण्या दुर्मिळ होऊ लागल्यात. सध्या ग्रामीण भागात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुगरण पक्षी विहिरीच्या, नदीच्या काठावर किंवा बाभळीच्या झाडावर समूहानं घरटी बांधताना दिसतात. फक्त चोचीच्या साह्यानं गवत, कापूस, काड्या, उसाचा पाला जमा करत एखाद्या अभियंत्याला लाजवेल असं सुबक घरटं सुगरण पक्षी बांधतात. विशेष म्हणजे कितीही मोठा पाऊस, वादळ आलं तरी या घरट्यात पाण्याचा थेंब सुद्धा जात नाही. विहिरीच्या काठावर, काटेरी झाडावर अगदी टोकाला हे घरटं बांधलं जातं. त्यामध्ये झोपाळा सुद्धा तयार केलेला असतो. घरट्यांमध्ये 2 मार्ग असून त्यापैकी एक फसवा मार्ग सुद्धा असतो. घरट्यामध्ये इतर कोणताही सरपटणारा प्राणी जाऊ नये याचा प्रामुख्याने विचार केला जातो. अशी ही घरटी बघितल्यावर खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला या बहिणाबाईंच्या काव्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आधुनिक युगात मानवानं कितीही प्रगती केली तरी सुगरणीचं घरटं पाहिल्यावर मानवापेक्षा पक्ष्यांची कारागिरी उत्तम असल्याचं मान्य करावं लागतं. निसर्ग साखळीतल्या या महत्त्वपूर्ण घटकाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. बी न्यूजसाठी तुरंबेहून श्रीकांत जाधव. भुदरगड तालुक्यातील निष्णप लघु पाटबंधारे तलावाची भिंत गळकी बनली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं तलावाच्या जुन्या भिंतीवरच पिचिंगचं काम करून मलमपट्टी केली आहे. त्यामुळे अचानक मोठा पाऊस पडल्यास मेघोली धरण फुटीची पुनरावृत्ती होऊन हा तलाव गावकऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुमारे 16 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या तलावात प्रचंड गळतीमुळे पाणीसाठा होणार नसल्यानं शासनाचे 16 कोटी रुपये पुन्हा पाण्यात जाणार आहेत. भुदरगड तालुक्यातील निष्णप लघु पाटबंधारे तलावाला 1996 साली मंजुरी मिळाली होती. यावेळी तब्बल 4.5 कोटी रुपये खर्चून तलावाचं काम करण्यात आलं होतं. त्यानंतर या प्रकल्पात 2004 ते 2009 या कालावधीत पाणीसाठा करण्यात आला होता.
मात्र तलावाच्या पायातूनच प्रचंड प्रमाणात गळती लागल्यामुळे तलावात पाणीसाठा होत नव्हता। त्यामुळे शासनाला हा तलाव 2009 साली सुरक्षिततेच्या कारणास्तव फोडण्याची नामुष्कीची वेळ आली होती। त्यानंतर निष्णप, पारधेवाडी, करडवाडी, खेडगे या गावातील 165 हेक्टर शेतीला पाणी तसंच पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागत होती। दरम्यान शेतकऱ्यांनी अनेक आंदोलनं केल्यानंतर 2017 साली या प्रकल्पाला नव्यानं प्रशासकीय मान्यता मिळाली। तलावाचा शुभारंभ तसंच पाणी पूजनाचाही समारंभ झाला। मात्र आता ठेकेदारानं तलावाची मुख्य भिंत नव्यानं न बांधता जुन्याच भिंतीवर पिचिंगचं काम करून यापूर्वी तुटून गेलेला भाग जोडलाय। दुसरीकडे तलावातील माती उचलली नसल्यानं पावसात ही माती वाहून जाऊन वॉलच्या तोंडावर बसणार आहे। तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानंतर सांडव्यातून वॉलद्वारे पाणी सोडलं जातं। मात्र हे कामही अपूर्ण अवस्थेत आहे। त्यामुळे तलाव पाण्यानं भरल्यास तलावाला धोका निर्माण होऊन मेघोलीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांची त्वरित चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। शाहूवाडी तालुक्यात मलकापूर, बांबवडे, आंबा, भेडसगाव, करंजपेण याबरोबरच आजूबाजूच्या परिसरात महाराष्ट्रीयन बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान कृषी दिन आणि महाराष्ट्रीयन बेंदराचं औचित्य साधून आंबप ग्रामपंचायतीतर्फे बैल जोड्यांची मिरवणूक काढण्यात आली। बैल मालकांचा सत्कारही करण्यात आला। शाहूवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये बेंदूर सण उत्साहात साजरा झाला। सणादिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून शिंग रंगवण्यात आली। बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेलं झूल घातलं। बैलांच्या सर्वांगावर गेरूचे ठिपके लावून शिंगांना रंगीबेरंगी रिबीन बांधून सजवण्यात आलं। तसंच आंबे, हळद, तेल, हळव्या पाजून भरडाही खायला घातला। बैलांना पोळी देऊन त्यांची पूजा करण्यात आली। अनेक कुटुंबांनी बैलांच्या चिखलाची मूर्तीची पूजा केली। सायंकाळी बैल जोड्याची पूजा करून गावातून मिरवणूक काढण्यात आली। दिवसभर बैलांना विश्रांती देण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील आंबप इथल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं कृषी दिन आणि महाराष्ट्र बेंद्रानिमित्त बैलांची मिरवणूक काढण्यात आली। त्याला प्रतिसाद मिळाला। मिरवणुकीत 50 बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या। ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये करंजीचा मंडप उभारण्यात आला होता। यावेळी कृषी तज्ज्ञ आणि सरपंच दीप्ती माने यांनी कृषी दिनाचं आणि केंद्राचं महत्त्व विशद केलं। त्यानंतर सरपंच दीप्ती माने यांच्या हस्ते चिखलाच्या बैलाचं तसंच मिरवणुकीत सहभागी झालेल्या बैलांचं पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणुकीत सहभागी शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीनं सापटी, चाबूक, कडा, बैलांच्या पायातील दारखे, पायातील काळा दोरा असं साहित्य देऊन सन्मानित करण्यात आलं। बँड बाजा, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढून पुन्हा ग्रामपंचायत चौकात आली। यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र माने, इंद्रजित पाटील, उपसरपंच अविनाश आंबपकर, शेतकरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। याबरोबरच 7:12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। पोर्ले गावचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री प्रकाश पाटील अण्णा यांना 59व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री कासारी दूध संस्था, कैलासवासी सर्जेराव पाटील तात्या विकास सेवा संस्था, कासारी युवा शक्ती, डॉक्टर अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कासारी समूह पोर्ले, तर्फ ठाणे, तालुका पन्हाळा। निरोगी आणि चिंतामुक्त जीवन जगायचंय? अहो मग आजच भेट द्या राजारामपुरी 7व्या गल्लीतील स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। इथं आहेत आपलं आयुष्य निरोगी बनवण्यासाठीचे सर्व उपचार, तेही अगदी माफक दरात। आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार, पंचकर्म, योगा थेरपी, हर्बल थेरपी, स्ट्रेस रिलीफ थेरपी, मूळव्याध, भगंदर तसेच क्षारसूत्र चिकित्सा, डायग्नोस्टिक मेडिसिन आणि ऑपरेशनची सुविधा, मसाजेस आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांसोबतच केरळीय पंचकर्मही अगदी अल्प दरात। आजच भेट द्या स्वास्थ्यम हेल्थ अँड वेलनेस सेंटरला। पत्ता 1643 अनंत प्रेस्टीज, राजारामपुरी 7वी गल्ली, जीवनधारा ब्लड बँकेसमोर, कोल्हापूर। संपर्क 8669 1676 79। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। इचलकरंजी टाकवडे दरम्यान नव्यानं होणाऱ्या रस्त्याच्या साईड पट्ट्यावर मुरुमऐवजी माती घालून रस्ता केला जातोय। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं संबंधित ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं करावं अशी मागणी होतीये।
टाकवडे इचलकरंजी रस्त्याची अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे। रस्ता अरुंद झाल्यामुळे इथं वारंवार अपघात घडतात। या मार्गावरील साईड पट्ट्यावर रस्ता रुंदीकरणासाठी मुरुम टाकण्याचं काम सुरू आहे, मात्र ठेकेदाराकडून मुरुमाऐवजी माती टाकून काम केलं जात आहे। मातीयुक्त मुरुम पडल्यानं रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होणार आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी आणि हा रस्ता चांगल्या दर्जाचा करावा अशी मागणी होत आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते मनोज चौगुले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे। बांधकाम विभागानं त्याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चौगुले यांनी दिलाय। इचलकरंजीतील व्यंकोबा मैदान क्रीडा संकुलात उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांनी आतापर्यंत 1000हून अधिक पैलवानांना कुस्तीचे धडे दिलेत। त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत संकुलातील पैलवानांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। भोसले यांच्यासह प्रशिक्षक आणि जुन्या पैलवानांचाही गौरव यावेळी करण्यात आलाय। इचलकरंजीतील व्यंकोबा मैदान क्रीडा संकुलात महाराष्ट्रासह देशभरातील पैलवान सराव करतात। या पैलवानांच्या वतीने गुरुपौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला। सुकुमार माळी यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला। यावेळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी, श्रद्धा अकादमीचे AR तांबे आणि रोटरीचे मनीष मुनोत यांच्या हस्ते उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले, कुस्ती प्रशिक्षक सूरज मगदूम, सतीश सूर्यवंशी आणि जुन्या काळातील पैलवान तात्या मोरे, अण्णा निंबाळकर, बाळासो जाधव, बाळासो शिंदे, मोहन सादळे, बापू ऐकले, जालिंदर काकडे, पोलीस रवींद्र पाटील, निवेदक सुकुमार माळी, प्रशांत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला। व्यंकोबा मैदानातील पैलवानांना सहकार्य करण्याचं आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिलं। कार्यक्रमाला दिनेश फडके, रवींद्र लोहार, भारत बोंगार्डे, शिवाजी जाधव आणि शुगंधरा फाउंडेशनच्या रेणू सपकाळे, जीवन बर्गे, तेजस्विनी मगदूम यांच्यासह संकुलातील पैलवान उपस्थित होते। आपण समाजाचं देणं लागतो या जाणीवेतून शिष्य संवर्धिनी संस्थेचा जन्म झाला असं प्रतिपादन शिष्य संवर्धिनीच्या अध्यक्षा रमा फाटक यांनी केलं। इचलकरंजी इथं आयोजित मुक्तांगण कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या। इचलकरंजीतील सद्गुरू बाळनाथ महाराज शिवयोगी ट्रस्ट आणि शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं मुक्तांगण हा उपक्रम घेण्यात आला। या उपक्रमाचा शुभारंभ गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते आणि विलास रानडे यांच्या उपस्थितीत झाला। मोबाईलच्या युगात सिमेंटच्या घरात मुलं खेळापासून दूर जात आहेत। शेजारी खेळायला कोणी नाही, पालकांना वेळ नाही, म्हणूनच सेवाभावी वृत्तीनं पाल्यांसाठी मुक्तांगणच्या माध्यमातून मातीशी निगडीत खेळ, बोधपर गोष्टी, अभिनय गीत, संस्कृत स्तोत्र पठण, संस्कृत बालगीतं, संस्कृत गोष्टी सुरू केल्याचं यावेळी शिष्य संवर्धिनीच्या अध्यक्षा रमा फाटक यांनी सांगितलं। बाळनाथ मठ इथं आयोजित या उपक्रमांचा पालकांनी लाभ घेण्याचं आवाहन गुंडू रावळ यांनी केलं। यावेळी प्रकाश रावळ, तानाजी रावळ, सुविधा लेले, प्रियांका फाटक, राजू रावळ, पिंटू रावळ उपस्थित होते। मृग नक्षत्रात दडी मारलेल्या पावसानं आर्द्रा नक्षत्रात जोरदार सुरुवात केली। त्यामुळे पन्हाळा परिसरातील जांभळी कासारी खोऱ्यात भात रोप लावणीची धांदल उडाली आहे। शेती कामाला वेग आल्यानं शिवार माणसांच्या गर्दीनं फुलली आहेत। दरवर्षी रोहिणी नक्षत्रात गादी वाफ्यावर भात पिकांचा तरवा करण्यात येतो। हा तरवा 25 दिवसांनी लावण्यायोग्य होतो। बळीराजानं शेतातील पूर्व मशागतीची कामं वेळेवर पूर्ण केली। तसंच मृग नक्षत्र निघाल्यावर भात रोप लागण करण्यापूर्वी मिरगी माई करून झाल्या। पण मृग नक्षत्र कोरडं गेल्यानं बळीराजा चिंतातूर झाला होता। 4 दिवसापूर्वी निघालेल्या आर्द्रा नक्षत्रात पावसानं चांगला जोर धरल्यानं खोळंबलेली भात रोप लागण सुरू झाली आहे। पूर्वी बैलाच्या साह्यानं चिखल करून त्यात लावण होत होती, मात्र आता रोटावेटरच्या साह्यानं लावणी होत असल्याचं चित्र आहे। भाताचा तरवा काढून पेंड्या बांधणं, बैलाच्या अथवा रोटावेटरच्या साह्यानं चिखल करत असताना वाफ्याभोवती असणाऱ्या बांधावर चिखल लावणं, झालेल्या चिखला दोरीच्या साह्यानं भातरोप लागण करणं अशा कामासाठी मजूर लागतात। सध्या सगळीकडे रोप लागणीची एकच धावपळ उडाली असून शिवार माणसांच्या गर्दीनं फुलून गेली आहेत। मजुरांची कमतरता जाणवत असल्यानं पैऱ्यावर एकमेकांची शेती कामं केली जात आहेत। शाहूवाडी तालुक्यात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली। ठिकठिकाणी गुरूंना वंदन करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तालुक्यातील विविध मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती।
शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव इथं श्री बालदास महाराज सेवा ट्रस्टच्या वतीनं श्री बालदास महाराज मठात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री बालदास महाराज समाधीला आणि त्यांच्या प्रतिमेला संभाजी खोपडे, मीना खोपडे, श्रीनिवास पाटील, मयुरी पाटील यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक घालण्यात आला. बालदास महाराज विद्यालयाच्या वतीनं महाराजांच्या चरित्रावर विद्यार्थ्यांची भाषणं झाली. आरती झाल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष रंगराव खोपडे, GM पाटील, आबाजी मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. मठात दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. दर्शनासाठी भाविकांनी मठात गर्दी केली होती. ट्रस्टच्या वतीनं सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. मान्यवरांना श्री बालदास महाराज यांचे ग्रंथ भेट देण्यात आले. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, बांबवडे, सरूड, आंबा इथल्या मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी बालदास महाराज ट्रस्टचे अध्यक्ष रंगराव खोपडे, सचिव GM पाटील, आबाजी मोरे यांच्यासह भाविक, ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तुरंबे परिसरात गोपाळकाला उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. वारकऱ्यांनी भर पावसात टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून नगर प्रदक्षिणा काढली. गोपाळकाला गोड झाला, गोपाळांनी गोड केला, पांडुरंग आमच्या घराशी आला या भजनात तल्लीन होत सोहळ्याची सांगता झाली. तुरंबे परिसरात स्वर्गीय मारुतीराव वारके यांनी 71 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाला सुरुवात केली. त्यानंतर परिसरात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात रुजला. आषाढी वारीला पंढरपूरला मोठ्या संख्येनं वारकरी चालत जातात. त्याचबरोबर गावात हरिनाम सप्ताह, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला असे धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं साजरे केले जातात. त्यांच्याच कार्याचा वसा बिद्रीचे माजी संचालक रमेश वारके चालवत आहेत. नुकताच गोपाळकाला मोठ्या भक्तिमय वातावरणात गावात साजरा झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून नगरप्रदक्षिणा काढली. यावेळी भर पावसात वारकरी विठ्ठल नामाच्या भजनात तल्लीन झाले होते. अवघ्या सोडी येल्या मोठा, आजचा दही काला गोमठा, घ्यारे घ्यारे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ या संत भानुदासांच्या गीतात वारकरी तल्लीन झाले होते. इथल्या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत दहीहंडी फोडून दही काला केला आणि आषाढी एकादशीची गोपाळकाल्यानं सांगता केली. हा सोहळा पार पाडण्यासाठी शिवाजी तावडे, आनंदा भावके, राजाराम भोईटे, राजाराम वारके, लहू जरक, खंडू बलुगडे, कृष्णात सुतार आणि महिला वारकऱ्यांनी सहभाग घेतला. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.